की या सगळ्या पृथ्वीवरती सजीव सृष्टी निर्माण कशी झाली. बेसिक मुद्दे आहेत. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर आपली पृथ्वी किती जुनी आहे किंवा हा विश्व हे ब्रह्मांड हेच किती जुनं आहे. जवळजवळ 13 अब्ज वर्ष जुनं हे ब्रह्मांड आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कधीतरी प्रश्न पडले, शास्त्रज्ञांना कसं कळालं असेल बरं. ओके, 13 अब्ज वर्षच कसं काय, 10 अब्ज कसं काय नाही किंवा 14 अब्ज कसं काय नाही. तर त्याच्यासाठी प्रत्यक्षामध्ये एक मोठा एक्सपेरिमेंट झाला होता. एक्सपेरिमेंट म्हणायच्या ऐवजी त्यांनी हिशोब लावला होता की हे सगळं विश्व जे आहे हे वेगाने एक्सपांड होत आहे. लक्षात, एक्सपांड होतं याचा अर्थ काय, आज विश्वाचा संपूर्ण जेवढं ऑब्झर्वेबल युनिव्हर्स आहे त्या ऑब्झर्वेबल युनिव्हर्स मधील सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या मधलं आजचं अंतर आणि उद्याचं अंतर हे वाढत जातंय असं दिसतंय त्यांना. मग हा जो वाढण्याचा स्पीड आहे हा सगळ्या शास्त्रज्ञांनी मोजला. लक्षात की किती वेगाने हे सगळं युनिव्हर्स जे आहे ते मोठं, म्हणजे पृथ्वीपासून चंद्र किती लांब आहे, तो खरंच तेवढाच लांब होता का अजून लांब म्हणजे चाललाय. लक्षात की पृथ्वीपासून सूर्य किती लांब आहे, बरं सूर्यमालेपासून दुसरा एखादा तारा किती लांब आहे, पूर्णच्या पूर्ण आपल्या आकाशगंगेपासून दुसरी आकाशगंगा किती लांब आहे. आणि शास्त्रज्ञांना लक्षात आलं की एखादा फुगा जर फुगवायच्या आधी, समजा असा फुगा असेल, लक्षात की असा फुगा असेल, फुगवायच्या आधीचा फुगा आहे आणि हा फुगवल्यानंतरचा फुगा आहे, सेम फुगा. ओके, फुगवायच्या आधी कसं आहे, इथं लाल रंगाचा ठिपका, इथं निळ्या रंगाचा, इथं पिवळ्या रंगाचा, इथं हिरव्या रंगाचा, इथं असे सगळे ठिपके. हेच ठिपके फुगवल्यानंतर कसे होऊन जातील रे, लांब निघून जातील. बरोबर आहे की नाही, खूप लांब निघून जातील. शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की ठिपक्यांच्या मधलं हे जे अंतर आहे, जसा फुगा फुगत चाललेला आहे तशा पद्धतीने हे वाढत चाललेलं आहे. लक्षात. ओके, आणि त्याच्यावरून मग शास्त्रज्ञांनी रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं की जर अच्छा या वेगाने वाढत चाललंय तर त्याच वेगाने कमी 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 करत जाताना असा कुठला दिवस होता किंवा कुठला काळ होता किंवा किती वेळाआधी हा फुगा जो आहे एका छोट्याशा ठिपक्या एवढा होता, असं शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. लक्षात. ओके, आणि तो कालावधी जो आहे हा कालावधी शास्त्रज्ञांना लक्षात आला की आजपासून 13 अब्ज वर्षापूर्वी काय होतं, हा जो काय म्हणतात त्याला युनिव्हर्स आहे हे सगळे कुठे चाललंय. अच्छा, हे झूम आउट होते. अच्छा, असला पण बटन असतो इथे. लक्षात. ओके, सो 13 अब्ज वर्षापूर्वी काय आहे, 13 अब्ज वर्षापूर्वी काय झालं, हा सगळ्याचं सगळं युनिव्हर्स एका छोट्याशा बिंदूमध्ये कॉन्सन्ट्रेटेड होतं हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. म्हणून म्हणतात की हे सगळंच्या सगळं विश्व जे आहे हे 13 अब्ज वर्ष जुनं आहे. आकाशगंगांचे विशाल विशाल मोठे मोठे समूह या आपल्या ब्रह्मांडांमध्ये आहे आणि या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती जी आहे ही एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला बिग बँग थेअरी नावाची जी थेअरी आहे ही थेअरी कामी येते, हे लक्षात घ्या. मी आतापर्यंत तुम्हाला जे एक्सप्लेन केलं की विश्व जे आहे एका छोट्याशा ठिपक्यामध्ये होतं. ओके, हा जो ठिपका आहे याचं नाव आहे सुपर सिंग्युलॅरिटी. काय नाव आहे, सुपर सिंग्युलॅरिटी. ओके, येस, म्हणजे अखंड एकटेपणा, संपूर्ण विश्वामध्ये काहीच नाही, तेवढा एक ठिपका आहे फक्त. आणि मग तो ठिपका एका प्रचंड एनर्जेटिक एक्सप्लोजनने फुटला आणि त्याच्यामधून हे सगळं निर्माण झालं. तुम्हाला आकाशामध्ये जेवढे सगळे तारे दिसतात त्या ताऱ्यांपेक्षा सुद्धा लाखो कोटी पटीने तारे या ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात आहेत, जे दुर्बीण लावल्यानंतर दिसत असतात. ते सगळे तारे सुद्धा त्या एका स्फोटमध्येच निर्माण झाले. आपली अख्खी पृथ्वी, अख्खी सूर्यमाला, सूर्य, चंद्र, ग्रह, तारे सगळं काही त्याच्यातच निर्माण झालं. आपली आकाशगंगा सुद्धा त्याच्यातच निर्माण झाली. त्या बिग बँग थेअरीवरून या विश्वाची निर्मिती जी आहे ती काय आहे एक्सप्लेन करता येत असते, हे लक्षात घ्या. आपल्याला विश्वाची उत्पत्ती समजावून सांगण्याचा प्रयत्न हा बिग बँग थेअरी जी आहे ती करते. यामध्ये भौतिक दृष्टीने अकल्पनीय अशा एका विलक्षण प्रचंड मोठ्या स्फोटाची चर्चा जी आहे ती केली जाते. अकल्पनीय म्हणजे मी खरंच सांगतो तुम्हाला, बिग बँग इज अनइमॅजिनेबल. कोणताही माणूस किंवा कोणताही विश्वामधला कोणताच स्फोट बिग बँगच्या स्फोटा एवढा मोठा नव्हता. लक्षात. दी बिगेस्ट अँड ओनली ब्लास्ट किंवा मोठा स्फोट जो आहे हा बिग बँग मध्येच झाला होता, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, मी फक्त एकदा चेक करतो हा दिसतंय की नाही तुम्हाला. हा, ओके, येस दिसतोय आणि आवाज वगैरे पण क्लिअर येतोय ना. आवाजाला काही समस्या असेल तर मला नंतर सांगा तुम्ही. ओके,
येस सर, समजलं आम्हाला. विश्वाचा विस्तार झाला आणि त्यामुळे तापमान जे आहे हे कमी झालं. आलं सर. ऑब्व्हियसली हे नंतर तुम्ही थर्मोडायनामिक्स म्हणून एक शिकवणार आहे तुम्हाला फिजिक्समध्ये. त्या फिजिक्समध्ये तुम्हाला शिकवलं जाईल की जेव्हा एखाद्या गोष्टीचं प्रसरण होतं आणि ऊर्जा तेवढीच राहते तर त्या गोष्टीचं तापमान जे आहे ते कमी होत जातं. आलं लक्षात की तुम्ही म्हणाल नाही नाही सर, आम्ही तर एखाद्या गोष्टीला तापवलं तर ती लांब लांब होत जाते. तसं नाहीये. तुम्ही तापवताय म्हणजे त्याला ऊर्जा देताय. आलं लक्षात की ऊर्जा न देता जर एखाद्या वस्तूचं प्रसरण झालं तर मग ती थंड होऊन जाते. आलं लक्षात की सो विश्वाचं सुद्धा प्रसरण झालं ना, एका ठिपक्यापासून ते असं मोठा मोठा होत व्हायला लागला. आलं लक्षात की सो विश्वाचं तापमान जे आहे हे प्रचंड कमी झालं. हायड्रोजन, हेलियम यासारखे काही मूलद्रव्ये जे आहेत हे ताबडतोब काही कालावधीनंतर तयार झाले. हे वायू जे आहे हे गुरुत्वाकर्षणाखाली घनीभूत व्हायला लागले. घनीभूत होणं म्हणजे सॉलिडिफिकेशन. आलं लक्षात की वायुरूप पदार्थाचं द्रवरूप पदार्थामध्ये, द्रवरूप पदार्थाचं सॉलिड म्हणजे स्थायीरूप पदार्थामध्ये रूपांतर होणं, स्थायीरूप पदार्थामध्ये रूपांतरित होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला घनीभूत होण्याची प्रक्रिया असं म्हणतात. आलं लक्षात ओके. येस सर, हरकत नाही. मग पाण्याचा बर्फ झाला याला घनीभूत झाले असं म्हणता येईल का? येस, 100%. आलं लक्षात ओके. सर, अजून कशाचं घनीभूत आम्ही एक्सपिरियन्स केलेलं आहे. वितळलेलं मेण हे जेव्हा थंड होतं तेव्हा त्याचं काय होतं? सॉलिड होऊन जातं सर. ओके, घनीभूत झालं. व्हेरी सिम्पल. वितळलेलं डांबर. आलं लक्षात. खरं बघायचं झालं तर डांबर ही जरा विचित्र गोष्ट आहे. आलं लक्षात. पण तरी सुद्धा आपण कल्पना करूया की वितळलेलं डांबर नंतर घट्ट झालं, सॉलिड झालं, घनीभूत झालं. व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. आलं लक्षात ओके. सो हे वायू जे आहे हे गुरुत्वाकर्षणाखाली काय झाले? घनीभूत झाले. त्यांनी सध्याच्या विश्वातील अनेक आकाशगंगा ज्या आहेत त्या तयार केल्या. आकाशगंगेच्या सौरमालेमध्ये पृथ्वीची निर्मिती साधारणपणे 5 अब्ज वर्षापूर्वी झाली. म्हणजे ब्रह्मांड 13 अब्ज वर्ष जुना आहे पण पृथ्वी मात्र 5च अब्ज वर्ष जुनी आहे. 5 अब्ज पण काय जोक नाहीये. 500 कोटी वर्ष जुनी आहे पृथ्वी. आलं लक्षात ओके. 500 कोटी जोक नाहीये. आलं लक्षात ओके. 500 कोटी इज व्हेरी बिग नंबर. आलं लक्षात ओके. येस. सो 500 कोटी वर्ष जी आहे ही पृथ्वी जी आहे ती आपली काय आहे? जुनी आहे असं त्याला म्हणता येईल. आलं लक्षात ओके. येस. ऑब्व्हियसली सुरुवातीची जी पृथ्वी आहे ते नुसतं दगडाचा गोळा होता. एक दगडाचा पण नाही म्हणायला पाहिजे, वितळलेल्या लावाचा गोळा होता. लावाचा. आलं लक्षात ओके. वितळलेला लावा, फक्त त्याच्यावरती हवा नव्हती, वातावरण नव्हतं, काही नव्हतं. आलं लक्षात. नुसतंच एक वितळलेला, आपण समजा आपण कल्पना करूया की एक वितळलेल्या शिलारस जे असतं ना त्याचा थेंब या अंतराळामध्ये फिरत होता. एक असा मोठा पृथ्वीच्या आकाराचा थेंब अंतराळामध्ये फिरत होता. दॅट्स इट. आलं लक्षात ओके. कालांतराने ही जी पृथ्वी आहे, तुम्ही लिहायला पाहिजे होतं सर, लिहिलंय इथे कुठेतरी, लिहिलंय मी हे. आलं लक्षात ओके. सुरुवातीच्या पृथ्वीवरती वातावरण नव्हतं. ओके. वितळलेल्या एका सॉलिड, वितळलेलं वस्तुमान, वितळलेलं मटेरियल जे आहे या मटेरियल मधून बाहेर पडणारा जो मिथेन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि अमोनिया आहे, ह्याच्याने सुरुवातीच्या पृथ्वीचं वातावरण जे आहे ते काय झालं? व्यापलं गेलं. आलं लक्षात ओके. विचारला जाईल का रे याच्यावरती प्रश्न? ओके. वाटतो सर आम्हाला की पृथ्वीच्या सुरुवातीच्या वातावरणामध्ये कुठले कुठले वायू प्रामुख्याने आढळतात? मिथेन, कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया हे वायू सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आढळतात. नंतर मी जेव्हा केमिस्ट्री शिकवेन तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मिथेन आणि अमोनिया हे एकमेकांचे भाऊ आहेत. फार काही फरक नाही त्यांच्यामध्ये. थोडंसं चेंज केलं की मिथेन तयार होतं, थोडंसं चेंज केलं की अमोनिया तयार होतो. बघणार आहोत आपण ते सगळं. आलं. पण आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की मिथेन नावाचं काहीतरी वायू आहे, असेल कुठतरी बायोगॅस फिओगॅस मध्ये, ते नंतर बघू. आलं. मिथेन नावाचा वायू सुरुवातीला आला होता. ओके. अमोनिया वायू नावाचा सुरुवातीचा वायू आला होता. आलं लक्षात ओके. आणि त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर अजून एक वायू होता, त्याचं नाव होतं कार्बन डायऑक्साईड. दी मोस्ट इम्पॉर्टंट गॅस फॉर अ लाईफ टू एक्झिस्ट. ऑक्सिजन नाही येते, कार्बन डायऑक्साईड, हे लक्षात ठेवा. आपल्याला जिवंत राहण्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाचा वायू या वातावरणामध्ये काय आहे तर तो कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईड जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस वनस्पती अन्न पदार्थ तयार करतायत. वनस्पती जेवढे दिवस अन्न पदार्थ तयार करतायत तोपर्यंत या पृथ्वीवरची सजीव सृष्टी जिवंत आहे, हे लक्षात ठेवा. आलं लक्षात ओके. येस सर.
सुरुवातीला म्हणजे काय म्हणतात त्याला वातावरणच नसल्यामुळे हे जेव्हा जेव्हा तो लावा असा थंड थंड व्हायला लागला, जसं जसं थंड व्हायला लागला त्याच्यामधून हे गॅस पदार्थ जे आहेत ते निघायला लागले बाहेर. आता निघायला लागले तर कुठे राहणार, तर गुरुत्वाकर्षणामुळे ते पृथ्वीला चिटकून ते आजूबाजूला जमा व्हायला लागले, पृथ्वीच्या आजूबाजूला. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर सूर्य जे होता, सूर्य पण तेव्हा निर्माण झालेलाच होता. पृथ्वी जशी निर्माण झाली तशी सूर्यापासून किरण पृथ्वीवरती डायरेक्ट पडत होती. काही ओझोन फिझन काय नव्हतं, गॅस बीस काहीच नव्हतं. आलं? त्याच्यामुळे तिथले अतिनील किरण जे आहेत ह्यांनी पाणी, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये विघटित केलं, मोडलं, म्हणजे तुकडे केले त्या पाण्याचे. आलं लक्षात? ओके. आणि एक हलका H2 वायू जो आहे हा निघून गेला आणि ऑक्सिजन, अमोनिया आणि मिथेन सह एकत्र येऊन पाणी, CO2 आणि इतर अनेक गोष्टी ज्या आहे ह्या तयार करायला लागला. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर कालांतराने ओझोनचा थर जो आहे हा तयार झाला आणि जशी जशी पृथ्वी थंड होत गेली तशी तशी पाण्याची बाष्प जे आहे, हे पाण्याचं बाष्प हे पावसाच्या रूपामध्ये पडून सगळे खड्डे जे आहेत हे भरायला लागले आणि तिथं समुद्र तयार झाले. आलं लक्षात? सर चुकून आम्हाला सायन्सचं लेक्चर नाही, भूगोलाच्या लेक्चरला आल्यासारखं वाटतंय, काळजी करू नका. ओके, आपण बायोलॉजी सुरू करणार आहोत 2 मिनिटात. आधी पृथ्वी कशी तयार झाली हे समजून घ्या, बिकॉज हेच ते गॅसेस आहेत. मिथेन म्हणा, अमोनिया म्हणा, कार्बन डायऑक्साईड म्हणा, पाण्याची वाफ म्हणा, CO2 म्हणा, CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड झालं, आणि ऑक्सिजन म्हणा. आलं लक्षात? की या इथे ऑक्सिजन आणि ओझोन हेच वायू आहेत. या वायूमुळे या पृथ्वीवरती सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे ते वायू नेमके आले कुठून हे समजून घेणं बेसिक लेवलला तरी आपल्याला आवश्यक आहे. आलं लक्षात? ओके, येस. पृथ्वीच्या निर्मितीनंतर जवळपास 50 कोटी वर्षांनी, म्हणजे सुमारे आजपासून 4 अब्ज वर्षापूर्वी जीवसृष्टी अस्तित्वात आली. म्हणजे सजीव सृष्टी सुद्धा 400 कोटी वर्ष जुनी आहे सर. येस, 400 कोटी वर्ष जुनी आहे. काही शास्त्रज्ञांना तर असं सुद्धा वाटतं की सजीव सृष्टी अंतराळातून आली आहे. सर काही पण शिकू नका, अरे बाबा हे वाक्य NCERT मधलं आहे. मी ज्या पण नोट्स काढलेल्या आहेत त्या सगळ्या नोट्स स्ट्रिक्टली NCERT मधल्या आहेत. NCERT हे आपल्या देशाचं वन ऑफ दी मोस्ट रेप्युटेड टेक्स्ट बुक बनवणारं काय आहे, संस्थान आहे. तो काही शास्त्रज्ञांना तर असं पण वाटतं की सजीव सृष्टी जी आहे ती अंतराळातून या पृथ्वीवरती आली. काही शास्त्रज्ञांना मात्र असं वाटतं नाही नाही, पृथ्वीवरच तयार झाली. ओके, जीवनाच्या पहिल्या नॉन सेल्युलर प्रकाराची उत्पत्ती 3 अब्ज वर्षापूर्वी झाली असावी आणि ते मोठे मोठे रेणू असावेत. ओके, नॉन सेल्युलर प्रकाराचं जीवन अस्तित्वात असू शकतं. सर नॉन सेल्युलर काय असतं? ओके, अपेशीय. पेशी हा त्यातल्या त्यात खूप मॉडिफाईड, एकदम काय म्हणतात त्याला, ऍडव्हान्स व्हर्जन आहे सजीव सृष्टीचं. तुम्ही म्हणाल सर पेशीला तुम्ही ऍडव्हान्स म्हणतात, तर मग आपण जे बहुपेशीय प्राणी आहोत हे तर लयच ऍडव्हान्स झालं. बहुपेशीय प्राणी आणि काय एक सिंगल पेशीय प्राणी ह्यांच्यामध्ये काय फार हे नसतं. आलं? फक्त खूप साऱ्या पेशी एकत्र आल्या बहुपेशीय प्राणी तयार होतो, एका ठराविक पद्धतीने एकत्र येतात त्या. पण तुम्ही कल्पना करा ती पहिली पेशी निर्माण व्हायला की जी म्हणजे काय आहे, तुम्ही कल्पना करा पेशी म्हणजे काय असते. एक प्रकारची केमिकल रिएक्शन असते. ती फूड खाते, आतल्या आत तिचं डायजेशन करते आणि उरलेलं फूड बाहेर फेकून देते. म्हणजे एक प्रकारची फक्त केमिकल रिएक्शन आहे. पण ती केमिकल रिएक्शन अशा पद्धतीने होत राहते की ती पेशी जिवंत आहे असं वाटतं. ओके, ती स्वतः सारख्या अन्य पेशी तयार सुद्धा करते. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? म्हणून पेशी तयार व्हायचं सुद्धा खूप आधी RNA, प्रोटीन्स आणि पॉलिसॅकेराइड नावाचे केमिकल जे आहेत ते तयार झाले. तुम्हाला हवं असेल तर सोपे सोपे शब्द लक्षात, RNA ला RNAच म्हणतात. लक्षात? ओके, प्रथिनेला प्रोटीन्स असा इंग्लिश शब्द आहे. पॉलिसॅकेराइड्सला म्हणजे बहुशर्करा असा शब्द आहे. सॅकेराइड म्हणजे साखर, पॉली म्हणजे खूप. पॉलिसॅकेराइड असे 3 प्रकारचे काय म्हणतात त्याला रेणू तयार झाले. आपल्या पृथ्वीला आतापर्यंत कसे रेणू बघायची सवय होती? CO2 1 कार्बन 2 ऑक्सिजन, H2O 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, अमोनिया, मिथेन, मिथेन कसा असतो CH4 1 कार्बन 4 हायड्रोजन. म्हणजे छोटे 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 रेणू बघायची सवय. आणि आता काय तयार व्हायला लागले? पॉलिसॅकेराइड. पॉलिसॅकेराइड मधला सगळ्यात स्मॉलेस्ट व्हर्जन सुद्धा C6H12O6. अहे बप्पो, 24 ऍटम आहेत स्मॉलेस्ट मध्ये सुद्धा.
आणि मग त्यांची चेन तयार होणार, सेल्युलोज तयार होणार, असे कितीतरी गोष्टी तयार होणार. सो हे जम्बोचे जम्बो रेणू होते. सुरुवातीचे जे रेणू आहेत ते कसे होते, सुपर डुपर अल्ट्रा प्रो मॅक्स जम्बो होते, हे लक्षात घ्या. या कॅप्सूलने कदाचित त्यांच्या रेणूंचं पुनरुत्पादन करायला सुरुवात झाली. लक्षात ओके. येस, आहे की नाही. जीवनाच्या पहिल्या सेल्युलर स्वरूपाची उत्पत्ती सुमारे 2000 दशलक्ष वर्षापूर्वी झाली असावी. लक्षात ओके. एकदा फक्त मी बरोबर 2000 दशलक्ष म्हणजे 200 कोटी. लक्षात ओके. 200 कोटी. दशलक्षासाठी एक शून्य कापून टाकायचं आणि कोटी म्हणायचं. 200 कोटी म्हणजे 2 अब्ज वर्षापूर्वी झाली, असं झाली नव्हती. सो जीवनातल्या पहिल्या सेल्युलर स्वरूपाची उत्पत्ती जी आहे ही 200 कोटी वर्षापूर्वीपर्यंत झाली नव्हती. म्हणजेच हे इंग्लिश नोट्स जेव्हा असतात ना, त्यांचं स्वरूप आहे. द फर्स्ट सेल्युलर फॉर्म ऑफ लाईफ डिड नॉट पॉसिबली ओरिजिनेट टिल 200 crores years ago. ओके, म्हणजेच 200 कोटी वर्षापूर्वी पहिली पेशी निर्माण झाली असं त्यांना सांगायचंय. ओके. येस, हे सगळेच सगळे सिंगल पेशीवाले जीव होते. सर्व जीवसृष्टी पाण्याच्या वातावरणातच असायची, हायड्रोस्फिअर मध्येच असायची, वॉटर एन्व्हायरमेंट मध्येच असायची, ऍक्वेटिक एन्व्हायरमेंट मध्येच असायची. आलं लक्षात? ओके. येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर बायोजेनेसिस नावाची एक संकल्पना आहे. बायोजेनेसिस म्हणजे सजीव सृष्टी निर्माण होण्याची प्रक्रिया. लक्षात? ओके. येस, म्हणजेच निर्जीव रेणूंपासून उत्क्रांती शक्तीद्वारे हळूहळू जीवनाचं पहिलं रूप जे आहे हे काय आहे निर्माण झालं. ह्याच्यासाठी काय केलं तर म्हणजे काय म्हणतात त्याला, एक नॉन लिव्हिंग मॉलिक्युल्स मधून लिव्हिंग सेल्स मध्ये आपलं रूपांतर झालं. अशा पद्धतीने बायोजेनेसिस झालेलं आहे असं मेजॉरिटी शास्त्रज्ञ जे आहे हे काय करतात, स्वीकारतात असं आपल्याला म्हणावं लागेल. पण एकदा तयार झाल्यानंतर जीवनाचं पहिलं सेल्युलर रूप जे आहे हे आजच्या जटिल जैवविविधतेमध्ये कसं विकसित झालं असेल, ही जी आहे एकदम मनोरंजक कथा आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत की आपली सजीव सृष्टी, पृथ्वीवरील सजीव सृष्टीची उत्क्रांती कशी झाली. हे पुढच्या पानाचं टायटल चुकून इथं आले. लक्षात घे, हरकत नाही. लक्षात घे. सो इव्होल्युशन ऑफ लाईफ ऑन अर्थ, पृथ्वीवरील सजीव सृष्टीची उत्क्रांती कशी झाली हे आपल्याला बघायचंय. सो हे असला अभ्यास करणारे कोणी शास्त्रज्ञ असतात का? असतात ना. त्यांचं नाव असतं इव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट. इव्होल्युशनरी बायोलॉजी म्हणजे पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या इतिहासाचा अभ्यास करणे. म्हणजे माणूस आधी कोण होता? बाबा माकड होता. तो माकड आधी कोण होता? बाबा त्या प्रायमेट होता. तो प्रायमेट आधी कोण होता? तर इनिशियल प्रायमेट होता. तो इनिशियल प्रायमेट त्याच्या आधी कोण होता? तर तो एक जनरल मॅमल होता. मॅमल्स आधी कोण होते? त्याच्या आधी काय होतं? त्याच्या आधी काय होतं? असं उलटा इतिहास. किंवा जर एकदा उलटा इतिहास करायला तर मग उलटा पण सांगू शकता ना तुम्ही. सगळ्यात आधी काय होतं, मग काय आलं, मग काय आलं, मग काय आलं. एक प्रकारे इतिहास आहे. लक्षात घ्या, सजीव सृष्टीचा इतिहास, उत्क्रांती कशी झाली हा सांगणारा इतिहास. लक्षात घे. आणि म्हणून त्याला आपण म्हणताना काय म्हणतो, सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीचा अभ्यास. लक्षात घे. येस, आहे की नाही. त्याच्यामध्ये एक शास्त्र आहे, त्याचं नाव आहे होमोलॉजी. होमोलॉजी म्हणजे सामान्य वंशाचा अभ्यास करणे. होमोलॉजी इंडिकेट्स कॉमन अँसेस्ट्री. रिमेंबर दॅट. लक्षात. होमोलॉजी काय असते? कॉमन अँसेस्ट्री सांगते. इन दी कॉन्टेक्स्ट ऑफ बायोलॉजी, जीवशास्त्राच्या संदर्भामध्ये होमोलॉजी म्हणजे वेगवेगळ्या प्रजातींमध्ये संरचना किंवा जनुकांच्या जोडी दरम्यान सामायिक वंशाचं अस्तित्व असणे. आलं लक्षात? ओके. जेव्हा आपण दोन वेगवेगळ्या सजीवांचा अभ्यास करतो, तुम्हाला गंमत दाखवतो. आलं लक्षात? ओके. येस, बघा तुमच्या समोर करतो मी. आलं लक्षात? ओके. की काही प्राणी दिसायला किती सेम असतात ते बघूया आपण. आलं लक्षात? ओके. कदाचित तुम्ही डाउनलोड करून ठेवलेला आहे, 1 सेकंदामध्ये दिसेल आपल्याला. आलं लक्षात? नसेल डाउनलोड केलेलं तर आपण डाउनलोड करूया. आलं लक्षात? ओके. येस, आहे की नाही? आहे का इथे? नाहीये. इथे आहे का? इथे पण नाहीये. इथे आहे का? हा, आहे.
ओके चला. ओके येस, हे दोन प्राणी आहेत. एक प्राणी गाय आहे आणि दुसरा प्राणी हरिण आहे. आलं लक्षात? ओके, तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यामध्ये काही साम्य दिसतंय का? आलं लक्षात? ओके, एक हरिण आहे आणि एक गाय आहे. दिसते का रे काही साम्य? येस, हो सर, त्यांचे कान सेम पोझिशन वरती आहेत, रफली नाक सेम पोझिशन वरती आहे, इवन त्यांचा जबडा जो आहे तो सुद्धा रफली सेम सेम वाटतं मला, डोळ्यांची पोझिशन सेम आहे, मस्तकाची पोझिशन सेम आहे. बरं जाऊ दे, चला गाय आणि हरिण ह्यांच्यामध्ये साम्य दिसलं, पण अजून एक मुद्दा घेऊया. आलं लक्षात? ओके, गाय आणि हरिण जसे अजून एक फोटो मी काय करतो, आणतो. आलं लक्षात? ओके येस, कोणाचा घेऊया? वाघोबा घेऊया. ओके, वाघोबा आणि मांजरोबा. ओके येस, आहे का अजून? ओके, परत मी दोन प्राणी घेतले, त्यांचा चेहरा पण सेम सेम दिसतो का? हा ऑब्विसली ह्यांचा गायीसारखा तर नाहीये सर चेहरा, पण ह्या वाघाचा आणि या मांजरीचा चेहरा रफली सेमच दिसतोय. म्हणजे चुकून आणि मुद्दाम पिल्लू लेवलचे फोटो शोधले की ते जरा जास्त सिमिलॅरिटी दिसते, क्यूटनेस असतो ना, आहे की नाही, म्हणून मुद्दाम पिल्लू लेवलचे फोटो शोधून ठेवलेत. आलं लक्षात? ओके येस सर, सेम सेम दिसतंय. म्हणजे आपल्याला एवढं नक्की सांगता येईल सर की या दोन्ही प्राण्यांचा कोणीतरी एक अँसेस्टर असला पाहिजे जो कॉमन आहे. त्याच्यापासूनच गाय सुद्धा विकसित झाली असेल, त्याच्यापासूनच हा हरिण सुद्धा विकसित झाला असेल. इव्हन वाघाच्या बाबतीत सुद्धा तसंच म्हणता येईल की या मांजरीचा आणि या वाघाचा कोणीतरी एक अँसेस्टर, पूर्वज जो आहे हा कसा असला पाहिजे? सेम असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. आलं लक्षात? ओके, आणि तो कॉमन अँसेस्टर जो आहे त्याच्यामुळेच हे दोघं पण दिसायला कसे आहेत? सेम दिसतात. अजून एक एक्झाम्पल आहे, ते पण बघून घेऊया. ठीक आहे, आलं लक्षात? ओके येस, बघा बरं, कुठे रे? येस, डॉगी घेऊया, डॉगी. येस, डॉगी. डॉगीच्या नंतर काय घेऊया? कोल्हा. कोल्हा आहे का? डाउनलोड केलाय? ओके, कोल्हा नाहीये, लांडगाय. आलं लक्षात की नाही? हा जर्मन शेफर्ड डॉगी आहे. हा डॉग आहे, हा लांडगाय, दोन पूर्णपणे स्वतंत्र प्राणी आहेत. आलं लक्षात की कसे दिसत आहेत रे? ऑब्विसली सर, गायी सारखे नाही दिसत आहेत. ओके, वाघासारखे किंवा मांजरी सारखे पण नाही दिसत आहेत सर. आलं लक्षात? ओके, पण हे बघा, वाघा मांजरी सारखे दिसतात का? नाही दिसत आहेत. आलं लक्षात? पण एवढं मात्र नक्की आहे सर, दे आर समवॉट सिमिलर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, अजूनही विश्वामध्ये खूप सारे लोक चुकून लांडग्याचं पिल्लू पाळतात की हे कुत्र्याचं पिल्लू सापडलंय आपल्याला असं समजून. आलं लक्षात? ओके, लांडग्याचं पिल्लू ते पाळतात. मोठं झाल्यानंतर ते जेव्हा कुत्र्यासारखं वागत नाही तेव्हा कळतं की अरे हा तर लांडगा आहे. फार मोठं होईपर्यंत पण लोकांच्या लक्षात येत नाही. आलं लक्षात? ओके येस, ह्याच्यावरून सुद्धा सिद्ध होतं की या दोघांचा कुणीतरी एक अँसेस्टर असला पाहिजे जो सेम असेल. आलं लक्षात? ओके, सेम वनस्पतींच्या बाबतीत पण शोधता येतं बरं का रे. आलं लक्षात? ओके, आता हे तर मी तुम्हाला फक्त एक्सटर्नली दाखवतोय, एक्सटर्नल फीचर्स. आलं, इंटरनली बरेच प्राणी दिसायला बाहेरून सेम नसतात. आलं लक्षात? ओके, पण आतमध्ये त्यांचा डीएनए वगैरे तपासला तर डीएनए तपासल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे तर सेम आहेत. एक सेकंद थांबा मुलांना.
येस, कोणी लाईव्ह आहे का रे विद्यार्थी मित्रांनो? ओके येस, एनीवन लाईव्ह? कोणी पण लाईव्ह आहे का? फुल स्टॉप टाका बरं 1 सेकंदासाठी. आलं लक्षात? ओके येस, चॅट मध्ये फुल स्टॉप टाका, नाही हरकत नाही, मी कंटिन्यू करतोच आहे. आलं लक्षात? ओके येस. सो हे जे प्राणी आहेत, हे प्राणी अशा पद्धतीने काय आहेत हे दिसतात. आलं लक्षात? ओके येस. सर हा इथपर्यंतचा भाग जो आहे तो आमच्या लक्षात आला. आलं लक्षात? ओके. आणि म्हणून समरूप रचना असणे अभिसरण उत्क्रांतीचा परिणाम आहे. आता हे काय आहे? समरूप रचना म्हणजे सारखी सारखी रचना असणे. आलं लक्षात? ओके. अभिसरण उत्क्रांती म्हणजे काय? आता आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये जायचं नाहीये, पण त्याच्यासाठी जे इंग्लिश प्रतिशब्द आहेत ते मी तुम्हाला देऊन ठेवतो. आलं लक्षात? की अभिसरण उत्क्रांती म्हणजे काय? त्याला म्हणतात डायव्हर्जंट इव्होल्युशन. आलं लक्षात? ओके येस, आहे की नाही? आणि समरूप उत्क्रांती म्हणजे अॅनालॉजी. आलं लक्षात? ओके येस, आहे की नाही? अशा दोन गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये काय असतात, हे जे आहेत ते भाग जे आहेत ते बघितलं जातं. आलं लक्षात? ओके येस. त्याच्यानंतर अजून उदाहरण म्हणजे ऑक्टोपस आणि सस्तन प्राण्यांचा डोळा किंवा पेंग्विन आणि डॉल्फिनचे फ्लिपर्स जे आहेत हे सुद्धा आपण काय केले पाहिजेत, अभ्यासले पाहिजेत. त्याच्यावरून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीने हा भाग जो आहे हा भाग होतो. आलं लक्षात? ओके. कॉमन एक्झाम्पल ऑफ होमोलोगस स्ट्रक्चर इन इव्होल्युशनरी बायोलॉजी इज विंग्स ऑफ बॅट अँड द आर्म्स ऑफ प्रायमेट. आलं लक्षात? ओके. म्हणजे समानता शोधण्यासाठी प्रत्येकच वेळी तुम्हाला हातासारखंच दिसलं पाहिजे असं नाही. बॅट म्हणजे वटवाघूळ नावाचा एक प्राणी आहे. आलं लक्षात? ओके. आणि या वटवाघूळ नावाच्या प्राण्याचं इंटरनल स्ट्रक्चर, त्याच्या पंखाचं जर इंटरनल स्ट्रक्चर तुम्ही अभ्यासलं, ते स्ट्रक्चर आणि माणसाच्या किंवा अन्य कोणत्याही प्रायमेट म्हणायच्या ऐवजी माणसं म्हणा, उंदर म्हणा, ससे म्हणा, ह्यांच्या जर समोरच्या पंजाचं हे अभ्यासलं, काय म्हणतात त्याला, इंटरनल स्ट्रक्चर अभ्यासलं, तर ते डिक्टोकॉपी सेम आहे हे लक्षात येतं. आलं लक्षात? ओके येस सर. सर हे बॅटचं एक्झाम्पल तुम्ही आम्हाला दिलं नाही का? इथे दिलेलं तर आहे. ओके येस, या इथे बघा. आलं लक्षात? ओके. होमोलॉजीमध्ये उत्क्रांती आणि जीवशास्त्रामध्ये समरूप रचनांचे एक सामान्य उदाहरण म्हणजे वटवाघळांचे पंख. आलं लक्षात? ओके येस, वटवाघळांचे पंख आणि प्रायमेट्सचे हात. प्रायमेट म्हणजे तुम्ही आम्ही सगळे, माकडं पण प्रायमेट मध्ये येतं. आलं लक्षात? ओके. होमोलॉजी भिन्न उत्क्रांतीवरती आधारित आहे. तर त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर होमोलॉजीमध्ये काय असतं, होमोलॉजीमध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने उत्क्रांती होत गेली याचा अभ्यास जो आहे तो ह्याच्यामध्ये काय आहे, अभ्यासला जात असतो. आलं लक्षात? ओके. होमोलॉजीच्या नंतर हा उपमा शब्द जो आलेला आहे दॅट इज अॅनालॉजी. आलं लक्षात? अॅनालॉजी अगदी उलट परिस्थिती दर्शवते. त्याच्यामध्ये अभिसरण उत्क्रांती सांगितली जाते, म्हणजे कन्व्हर्जंट इव्होल्युशन सांगितलं जातं. आलं लक्षात? ओके येस. फुलपाखरांचे पंख आणि पक्ष्यांचे पंख दिसायला सारखेच दिसतात, ते शारीरिक दृष्ट्या समान नाहीयेत. हे मात्र काय आहे, आपल्याला अभ्यासावं लागतं. अभ्यासल्यानंतर कळतं की पक्ष्यांचे पंख ही रचना पूर्णपणे वेगळी आहे, फुलपाखराचे पंख ही रचना पूर्णपणे वेगळी आहे. आलं लक्षात? ओके येस. हा, त्यांचं काम सेम आहे पण रचना मात्र सेम नाहीये. आलं लक्षात? ओके, आहे की नाही? म्हणजे ह्याचा अर्थ जेव्हा तुम्ही वेगवेगळे समान पद्धतीचे अवयव बघणार आहात, फक्त एक्सटर्नल लुक बघून चालणार नाही, तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चर बघून पण चालेल. तुम्ही एक्सटर्नल लुक बघून बऱ्यापैकी कॉमन गोष्टी ज्या आहेत ते शोधून काढल्या, पण इंटरनल अभ्यासाचं महत्व सुद्धा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. म्हणून काही उदाहरणं जे आहेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आहेत दिलेले आहेत. आलं लक्षात? ओके येस, आहे की नाही? त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर अशाच पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही उदाहरणं बघू शकतात की ऑक्टोपसचे डोळे जे आहेत ते डोळे बघू शकतात, सस्तन प्राण्यांच्या डोळ्यांसोबत त्यांची तुलना करू शकतात, आहे की नाही? अशा अनेक गोष्टी. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर ह्याच्यामध्ये अजून एक भाग जे आहे आपण असं ह्याच्यामध्ये बघतो. आलं लक्षात? ओके येस, की एखाद्या प्राण्याचा एखादा अवयव कसा विकसित होतो, तर तो कुठे राहतो. अधिवास म्हणजे त्याचं राहण्याचं ठिकाण. आलं लक्षात? ओके. अधिवास म्हणजे काय, त्याचं राहण्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणावरून ठरत असतं की त्याचा एखादा अवयव कसा विकसित होईल. आलं लक्षात? ओके येस, आहे की नाही? मग शास्त्रज्ञांनी त्याचा पण अभ्यास केलाय, मी तुम्हाला ते पण सगळं डिटेलमध्ये शिकवणार आहे. आलं लक्षात? ओके. बेस्ट एक्झाम्पल आहे तो म्हणजे रताळा. गोड बटाटा म्हणजे रताळा असतो. आलं लक्षात? ओके, रताळा, स्वीट पोटॅटो.
आलं लक्षात. ओके, स्वीट पोटॅटो जो आहे याच्याबद्दल आपण सांगत असताना बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल वेगवेगळे प्राणी जे आहेत, आलं लक्षात. ओके, हे वेगवेगळे प्राणी जे आहेत, हे वेगवेगळे प्राणी त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींचं रूपांतर सेम कार्य करण्यासाठी करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल रताळ जो आहे, या रताळ्याचं मूळ रूपांतरित होतं आणि रताळा तयार होतो. आलं लक्षात. बट ऑन द अदर हँड बटाटा जो आहे, या बटाट्याचं मात्र खोड जे आहे ते रूपांतरित झालेलं असतं. आपण जेव्हा वनस्पतींचा अभ्यास करणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये जाणार आहोत. आलं लक्षात. ओके, येस, तेव्हा सांगेल. आता फक्त आणि फक्त तुम्हाला मी एक्झाम्पल देतोय की आपण सायन्सला किती आतमध्ये घेऊन जाणार आहोत. ओके, शास्त्रज्ञ लोक जेव्हा अभ्यास करत असतात तेव्हा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं वाटेल, हा यार बटाटा आणि रताळा रफली दिसायला सेम सेम आहेत. आलं लक्षात. ओके, पण तुम्ही जर नीट सखोल अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की बटाटा हे रूपांतरित खोड आहे. वनस्पतीला वेगवेगळे अवयव असतात. ओके, त्याच्यामध्ये पान, फूल, ओके, खोड, फळ, अशा अनेक गोष्टी असतात. आलं लक्षात. ओके, येस, आहे की नाही. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय असतात, ह्याच्यामध्ये काय आहेत, म्हणजे अलग अलग इच्छित रूपांतरित. आता फॉर एक्झाम्पल पान, फूल, खोड, फळ असंच मूळ पण असतं. ओके, मुळाचं रूपांतरित होऊन हा स्वीट पोटॅटो तयार झालेला आहे. खोडाचं रूपांतरित होऊन हा बटाटा तयार झालेला आहे. शास्त्रज्ञांना ह्याचा पण अभ्यास करावा लागतो ही अँसेस्ट्री शोधून काढताना.